नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं आणि टायटल सुद्धा वाचलं। होय मित्रांनो, संपूर्ण असणाऱ्या विश्वाचं कल्पवृक्ष म्हणून ज्याचं नावलौकिक आहे मित्रांनो, ते वृक्ष म्हणजे या ठिकाणी मित्रांनो नारळ। होय मित्रांनो, आजची ही संकल्पना समर्पित आहे या कल्पवृक्षाला मित्रांनो, आणि नारळ प्लस कुक्कुटपालन या सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या या संकल्पनेचा आधार घेऊन मित्रांनो आपण या ठिकाणी अवघ्या 20 गुंठे जागेमध्ये आपलं विश्व फुलवू शकतो। या अर्थाने मित्रांनो आजची संकल्पना आहे, कारण या मातीला गरज आहे गावरान कुक्कुटपालनाची व गावरान कुक्कुटपालनाला गरज आहे मित्रांनो आधुनिक संकल्पनांची। जर आपल्याकडे 20 गुंठे क्षेत्र असेल तर या 20 गुंठे जमिनीमध्ये नारळ प्लस गावरान कुक्कुटपालन या संकल्पनेचा वापर करून तुम्ही विश्वास करू शकणार नाहीत। एवढी इन्कम उत्पन्नाचा स्रोत म्हणजे मित्रांनो वर्षाकाठी आरामशीर पद्धतीने आपण 50 लाख रुपयापर्यंतचा निव्वळ नफा कमावू शकतात। पण मित्रांनो, एवढा निव्वळ नफा कमवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन व नारळ या दोन्ही व्यवसायाला उभारी द्यायची असेल तर या दोन्ही संकल्पनांचा वापर मात्र आपल्याला करावा लागेल। कारण मित्रांनो, दुसऱ्याच्या हातानं पार्टनरशिप म्हणजे भागीदारी तत्वावर अशा संकल्पना यशस्वी होत नाहीत। तिथे राबणारा व्यक्ती जर स्वतः तुम्ही किंवा स्वतः तुमच्या घरातील कोणी असेल तर ही संकल्पना यशस्वी झाली म्हणूनच समजा। पण आपल्याला ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी स्वतः जातीनं उपस्थित राहावं लागेल किंवा तिथं स्वतः लक्ष द्यावं लागेल। मजुरांच्या हातानं लेबरच्या हातानं अशा संकल्पना मित्रांनो तोंडघशी पडतात। त्यामुळे स्वतःचं लक्ष देणं होत असल्या तर या संकल्पनेत तुम्ही त्या ठिकाणी हात आजमावू शकता। तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या नारळाच्या जातीचा वापर करायचा आहे, का करायचा आहे, कशा पद्धतीने सिस्टीम असायला पाहिजे। आणि ही संकल्पना मित्रांनो ॲग्री टुरिझमचं असणारं सर्वात महत्त्वाचं उत्तम उदाहरण आहे। म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही विचार नाही केला त्या क्षेत्रातून सुद्धा तुम्हाला इन्कम मिळू शकते। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर जरूर लाईक करा, जास्तीत शेतकरी मित्रांपर्यंत व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं म्हणले आणि आपलं मानतच राहणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राइब करा। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबचे किंवा मराठीतील सदस्य वाचो ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑल करा। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची संकल्पना कल्पवृक्ष म्हणजे कोणतं मित्रांनो, नारळ की ज्याचा प्रत्येक भाग न भाग साल असो किंवा त्याचा असणारा कोणताही पार्ट आपल्याला वापरता येतो। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या या कल्पवृक्षाचं कोंबडी पालनासोबत एकत्रीकरण केलं तर मित्रांनो नशीब पालटायला काही वेळ लागणार नाही। पहिल्यांदा हे जे मित्रांनो नारळाचं पीक होतं हे समुद्र किनाऱ्यावर यायची अशा पद्धतीची आपली एक त्या ठिकाणी शंका होती किंवा असा एक समज होता। परंतु मित्रांनो आता काय झाले की या शंकेला फाटा देत नवनवीन प्रकारच्या ब्रीड्स आल्यात मित्रांनो। नवनवीन प्रकारच्या त्या ठिकाणी असणारे वाहनं आलेत, त्याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या चांद्यापासून बांध्यापर्यंत या ठिकाणी नारळानं मुख्य पीक म्हणून सुद्धा एंट्री करायला सुरुवात केलेली आहे। या अंतर्गत बघा मित्रांनो, एवढी जबरदस्त संकल्पना आहे की नारळाच्या वापराने तुम्ही सुद्धा भारावून जाल व याच्या माध्यमातून उत्पन्न तर वेगळंच होणार, त्याबद्दल शंका नाही। परंतु यामध्ये कष्ट अत्यंत कमी आहेत, एवढी मात्र गोष्ट खरी। या अर्थानं बघूयात मित्रांनो, फक्त जमिनीची निवड करत असताना तुम्हाला काय करायचे, चुनखडी असणारी जमीन न निवडता महाराष्ट्र असो किंवा देशातील कोणत्याही पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची फक्त गरज पडेल, बाकी काहीही अडचण नाही। बस एवढं केल्यानंतर आता त्याच्यामध्ये नारळ प्लस कुक्कुटपालन या संकल्पनेला कशा पद्धतीने राबवायचं ते तुम्हाला समजावून सांगतो। समस्या असतील तर कमेंट सेक्शनचा वापर आपण करू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, व्हरायट्या भरपूर आहेत बघा। याच्यामध्ये नारळामध्ये तुम्ही जेवढ्या म्हणाल तेवढ्या व्हरायट्या चांगल्या आहेत, परंतु आपल्या एका
राज्याचा विचार केला किंवा महाराष्ट्राच्या सभोवतालच्या एरियाचा विचार केला आणि जमिनीवरती पीक लावायचं, म्हणजे याचा अर्थ काय, समुद्र किनाऱ्यापासून आपली जमीन ही फार दूर असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कोलंबस नावाची व्हरायटी सगळ्यात चांगली आहे। हिचा उगम मित्रांनो श्रीलंकेतील कोलंबो या देशातून झालेला आहे आणि ही व्हरायटी मित्रांनो चौथ्याच वर्षी त्या ठिकाणी आपल्याला फळप्राप्ती करून देते, यामुळे या व्हरायटीचा वापर करायचा आहे। मित्रांनो विसर पडू देऊ नका, गावरान कुक्कुटपालनाचं अंतर्भूत असणारं या ठिकाणी सगळं विश्लेषण सुद्धा समोर आहे, त्यामुळे गडबड अजिबात करू नका। या दृष्टीनं बघितलं तर मित्रांनो आपल्याला 20 गुंठे क्षेत्रामध्ये एकूण आपल्याला काय करायचं मित्रांनो, अंतर 15 बाय 15 घ्यायचे व त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, नारळाच्या रोपांची लागवड करून घ्यायची। जर 15 बाय 15चं अंतर घेतलं तर यानुसार मित्रांनो या ठिकाणी आपले जवळपास 90 रोपे आरामशीर बसतील। तुमचं म्हणणं असेल एवढं अंतर का घ्यायचं, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस यांना फुलोरा लागत असतो त्यावेळेस एकमेकाच्या असणाऱ्या परसावलीमुळे मित्रांनो फुलोरा गळून पडू शकतो, त्यामुळे मित्रांनो अंतर 15 बाय 15चं घेतलेलं कधीही उत्तम किंवा घ्यावंच लागतंय। यानंतर काय करायचं मित्रांनो, 15 बाय 15चं अंतर आपण घेतले। आता याच्यानंतर तुमचं म्हणणं असेल की याचं उत्पन्न कधी सुरू होते, साधारणतः 3ऱ्या वर्षी फळधारणा सुरू होते, पण 4थ्या वर्षीपासून चांगल्या पद्धतीने फळधारणा सुरू होते तिथं मित्रांनो, परंतु ही फळधारणा 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या म्हणजे तिथून पुढे 7 ते 8 वर्षापर्यंत फळधारणा सातत्याने वाढते, 50 त्यानंतर 100 त्यानंतर वर्षाकाठी तुम्हाला 400 ते 500 फळं अशा पद्धतीने नारळ मिळायला सुरू होतात व जेव्हा 8 ते 9 वर्ष आपल्या संपूर्ण या नारळ पिकाच्या बागाला कंप्लीट होतात त्यावेळेस मित्रांनो आपलं असणारं वार्षिक त्या ठिकाणी नारळाचं उत्पादन 1000 किंवा त्याच्या वरही जाते। याचा अर्थ मित्रांनो नारळाला पूर्ण क्षमतेने आपल्याला फळप्राप्ती करून देण्यासाठी 8 ते 9 वर्षाचा कालावधी लागतो, पण 4थ्या वर्षापासून फळधारणा व्हायला सुरू होते। आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने रचना करायची, नारळाच्या उत्पन्नाचा विचार तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तो शेवटी सुद्धा डबल सांगणार आहे, पण सुरुवातीला सांगायचं असेल तर बघा मित्रांनो नारळाच्या उत्पादनाचा विचार करूया, त्यानंतर एक एक संकल्पना तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे कन्फ्युजन नको। नारळाच्या एकंदर उत्पादनाचा विचार केला तर नारळाला खर्च काही लागत नाही, त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त त्याला फळधारणा सुरू झाल्या व्यवस्थित पाणी व एखाद 2 स्प्रे फवारणीचे लागतात की ज्याच्यामध्ये जो गेंडा नावाचा जो रोग असतो मोठा त्याच्यावरती फक्त अडचण आहे, त्याचंही सोल्युशन काय तेवढं अवघड नाहीये। आणि जे काही उंदरांचा खडुळीचा त्रास असतो मित्रांनो तो तुम्ही बेसिंग पावडरचा वापर करून सुद्धा दूर करू शकतात। आता राहिला प्रश्न याच्यामध्ये मित्रांनो की फळधारणेचा, तर एक साधारण 1000 फळं ही नारळाच्या झाडाला पकडायला काही हरकत नाही मित्रांनो। आपण 2दा नारळ लागतात तर आपण वार्षिक फक्त उत्पादन 1000 नारळांचं पकडूयात। नारळ या पिकाचं वैशिष्ट्य काय की त्याचा प्रत्येक पार्ट उपयोगात येतो। समजा तुमच्याच्याने ओले नारळ विकली खूप चांगलं, नाही विकली तुम्ही त्याला त्यानंतरही विकू शकतात आणि शेवटी त्या ठिकाणी त्यातील पाणी आटून गेलं आणि राहिलेलं खोबरं म्हणून सुद्धा विकू शकतात, म्हणजे काही भीती नाहीये मार्केटिंग बाबतीत। आणि जसा दर्जा किंवा वेळ जात राहतो मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळणारा नफा हा वाढत जातो। या दृष्टीने साधारणतः आपण सिंपल गणित लावूयात की एका वर्षामध्ये एका झाडापासून मिळणाऱ्या नारळांची संख्या म्हणजे मित्रांनो 1000। साधारण कमीत कमी सध्याचा रेट जरी पकडला मित्रांनो तो होलसेल मध्ये 13-14 नारळ तर जातच आहे, पण आपण 12 रुपये जरी पकडले मित्रांनो तर 12 रुपयाप्रमाणे या ठिकाणी एका झाडाला 1000 नारळ जर निघत असतील, आता कोणत्याला 800-900 निघतील, कोणत्याला 1100-1200 निघतील, तर फुल फोर्सनं नारळाचं उत्पादन जर आलं मित्रांनो तर या ठिकाणी 1000 गुणिले 12 म्हणजे मित्रांनो एका झाडापासून आपल्याला 12,000 रुपयाचं उत्पन्न व्हायला हरकत नाही। या दृष्टीने विचार केला 90 झाडांचा तर मित्रांनो आपलं उत्पादन 10,80,000चं या 20 गुंठ्याच्या क्षेत्रातून होणार। याचा अर्थ मित्रांनो फक्त आपण साईडच्या जागेचा वापर करून 10,80,000चं उत्पन्न वार्षिक मिळवणार। हा सुरुवातीला 4थ्या 5व्या वर्षी उत्पादन 1-2 लाखाचं होईल, त्यानंतर प्रत्येक वर्षी 2-2 लाखांनी उत्पादन वाढणार 8व्या वर्षापर्यंत व 8व्या वर्षानंतर मित्रांनो आजच्या भावानुसार 10 लाखाचं उत्पन्न होणार, पण त्यावेळेस महागाई असेल तर हे उत्पादन त्या असणाऱ्या रेटनुसार मित्रांनो वाढणार। हे झालं नारळांचं मित्रांनो की सरासरी 20 गुंठे जागेत आजच्या कंडिशनला 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार। आता या दृष्टीने आता बघूयात मित्रांनो की याच्यामध्ये कुक्कुटपालनाला कसं ॲडजस्ट करायचं, तर मित्रांनो 15 बाय 15च्या अंतरावरती मध्यभागी तुम्हाला 7.5 फुटावरती मित्रांनो त्या ठिकाणी शेवगा लागवड करून घ्यायची। आता शेवगा लागवड करून घ्यायची याचं महत्त्वाचं कारण मित्रांनो उत्पन्न व्हावं ही अजिबात इच्छा नाही, पण शेवग्याची सावली म्हणा, शेवग्याचं असणारं त्या ठिकाणी औषधी गुणतत्व म्हणा, शेवग्यामुळे होणारा खाद्य खर्च कमी,
या असणाऱ्या अनेक गोष्टीचा विचार केला तर मित्रांनो शेवग्याचं रोपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही। आपल्या एकंदर लागणाऱ्या कोंबड्यांसाठीचा आहार म्हणा, औषधी तत्व म्हणा, या सर्वांसाठी शेवगा उपयोगात येतो। यापासून होणारं शेवग्याच्या शेंगाचं उत्पादन विक्री करून आपला खर्च कोणता भागला तरी हरकत नाही। मी याला उत्पन्नाच्या कोणत्याही स्रोतात पकडणार नाही। म्हणजे तुम्हाला 2 नारळाच्या झाडाच्या मध्यभागी शेवगा ओडिसी जातीचा लागवड करून घ्यायचं, हा असणारा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या। कारण नारळ शेवग्याला व शेवगा नारळाला अजिबात मित्रांनो त्रास पोहोचवत नाही आणि दोन्हींना जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही। आता या दृष्टीने आपण संपूर्ण उभारणी केल्यानंतर एक महत्त्वाचा बदल करायचा आहे। आता आपण ही संपूर्ण रोपण जी आहे ती 16 त्या ठिकाणी मित्रांनो गुंठ्यामध्येच करणार आहोत। 4 गुंठे आपल्याला त्या ठिकाणी जे आहे संपूर्ण क्षेत्र हे बंदिस्त कोंबड्यांसाठी सोडून द्यायचे। चारी बाजूने मित्रांनो आपण त्या ठिकाणी हाफ फेन्सिंग केले, म्हणजे अर्धबंदिस्त करून घेतले आणि उरलेल्या 16 गुंठे जागेमध्ये संपूर्ण रचना करून घेतली। याच्यामध्ये आता अंतरानुसार 5-10 झाडं त्या ठिकाणी कमी सुद्धा बसतील तर 10 लाख रुपयाचं उत्पन्न नारळाचं व्हायला काही हरकत नाही। आता यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की चला एवढं तर आपलं झालं, त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचंय की आपल्या नारळाच्या झाडाच्या 8 फूट उंचीवरती किंवा 10 फूट उंचीवरती तुम्हाला काय करायचे, 2 नारळाच्या झाडांच्या मध्ये बांबू मारायचा आहे मित्रांनो। हा बांबू 10 फूट उंचीवर मारा, त्यानंतर तुम्ही हा बांबू मित्रांनो जवळपास 15 फूट उंचीवर आणि एक बांबू 20 फूट उंचीवर मारायचा आहे त्या उंचीनुसार। आणि तुमच्याकडे जर बुटक्या क्वालिटीची जर नारळाची झाडं असतील तर तुम्ही 8 फूट, त्यानंतर 11 फूट आणि 14 फुटावरती सुद्धा आडवे बांबू मारू शकतात। आता तुमचा प्रश्न असेल की याचा उपयोग काय, तर मित्रांनो आपली कोंबडी मुक्त संचार पद्धतीमध्ये ज्यावेळेस फिरते त्यावेळेस तिला एका असणाऱ्या झाडावरून दुसऱ्या झाडावर बसतायला फार आवडते, पण नारळावरती बसण्याची अशी कोणत्याही पद्धतीची उपाययोजना नसते। म्हणून अशा परिस्थितीमध्ये 2 नारळाच्या झाडामध्ये तुम्ही जर 8, 11 आणि 14 फुटावरती आडवे बांबू टाकले व त्याच्यामध्ये बसण्याची सोय केली तर मित्रांनो या कोंबड्यांना खाली वर करण्यासाठी जागा उपलब्ध होते, त्यांचा व्यायाम होतो आणि खूप कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या आपण ॲडजस्ट करू शकतो। ही आधुनिक संकल्पना सर्वात महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट, नारळाच्या झाडाला लागणारा खत हा कोंबडी खतामुळे मिळतो, त्यामुळे दोघांचंही संगोपन जोमानं होते। आता आपण वळूयात मित्रांनो कोंबडीकडे। कोंबडीसाठी आपण आज जी जागा ठेवलेली आहे बंदिस्त शेडसाठी, ती जागा असणारे 4 गुंठे म्हणजे 4000 स्क्वेअर फीटची। याच्यामध्ये तुम्हाला 2 वेगळे शेड करायचे मित्रांनो। एक शेड जो असणार आहे तो 2 गुंठ्याचा म्हणजे 2000 स्क्वेअर फीटचा, दुसरा शेड असणार आहे 2000 स्क्वेअर फीटचा। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी 2 गुंठ्याच्या एका शेडमध्ये आपण आरामशीर पद्धतीने म्हणलो तर जेवढा पक्षी बसायला पाहिजे तेवढा आरामशीर बसू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। इथं जरी बघितलं मित्रांनो तर सुरुवातीला तुम्ही 2 गुंठ्याचा एकच शेड केला तर काही प्रॉब्लेम नाही। याच्यामध्ये आरामशीर पद्धतीने आपला त्या पक्ष्यांचा जर विचार केला तर 4000 कोंबड्या प्लस जवळपास 500-600 कोंबड्या आरामशीर बसतात। तुम्ही टप्प्याटप्प्याने वाढवत चला मित्रांनो, जेवढी गरज आहे तेवढं वाढवा, काही अजिबात अडचण त्या ठिकाणी नाही। पहिले 2 गुंठ्याचा एक शेड तयार करा, त्याची पूर्ण रचना करा, त्यानंतर त्याच्यातील जागा कमी पडत असेल तरच दुसरा शेड उभारा। दुसरा शेड लगेचच उभारायची गरज नाही। 2 गुंठ्याच्या एका बंदिस्त शेडमध्ये आरामशीर पद्धतीने 4000 गावरान कोंबड्या प्लस 600 गावरान कोंबडे बसायला हरकत नाही। या दृष्टीने विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी आपण आरामशीर पद्धतीने 4000 गावरान कोंबड्यांचा सांभाळ करून दिवसाला मिळणाऱ्या अंड्याच्या कॅल्क्युलेशनचा विचार केला तर आपल्याला 1800 गावरान अंडी मिळायला हरकत नाही। 1800 अंड्यांची विक्रीचं नियोजन केलं तर 10 रुपयाप्रमाणे 18000 रुपयाची रक्कम आपल्या हाती पडते। सोबतच मित्रांनो 18000 रुपये रकमेचा जर विचार केला तर या दृष्टीने मित्रांनो या ठिकाणी आपण कितीही खाद्य खर्च वजावट केली तर 5000 च्या वरी खाद्य खर्च जात नाही। याबरोबरच मित्रांनो 5000 ची रक्कम या 18000तून वजा केली तर 13000 शिल्लक राहतात। या 13000तून आणखीन आपण मित्रांनो त्या ठिकाणी लसीकरणासाठी दिवसाचे 1000 वेगळे ठेवले तरी देखील 12000 रुपयाचा निव्वळ नफा 2 गुंठ्याच्या एका शेडमधून होतो। आणि आपण येणाऱ्या निव्वळ नफ्यासह मिळणारा प्रतिसाद पाहून आणखीन एखादा शेड वाढवू शकता। ज्यावेळेस तुम्हाला वाटते माझ्याकडून गावरान अंडी विकणं कठीण जाते त्यावेळेस तुम्ही गावरान अंडी विकू शकतात। शिल्लक राहिलेल्या अंड्यांच्या माध्यमातून इन्क्युबेटरचा वापर करून पिल्ले काढून विक्री करू शकतात। त्याच्यात 5 पट जास्त फायदा मिळतो, कारण गावरान कोंबडीचे पिल्ले 50 ला जातात व त्यामध्ये मित्रांनो जर आपण गावरान कोंबडीचे पिल्ले विकण्यात असक्षम राहिलो तर यांना मोठं करून 6 महिन्यांतर विकलं तर हीच गावरान कोंबडी 400 ला आणि गावरान कोंबडा 500 ला जातो। हा सुद्धा अधिकचा नफा आहे।
जसं मित्रांनो गावरान कोंबडीमध्ये अंडे विकते, पिल्ले पण विकतात, गावरान कोंबडी कोंबडा विकतो, म्हणजे प्रत्येक पातळीवरती मार्केटिंगची अजिबात भीती नाही. तसंच मित्रांनो या ठिकाणी नारळाबाबतीत आहे. नारळाचं त्या ठिकाणी ओलं नारळ विकतंय, त्यानंतर सुकं नारळ विकतंय, खोबरं सुद्धा विकतंय. वरच्या नारळाच्या ज्या काही पानं किंवा फांद्या असतात मित्रांनो त्यांचा झाडूसाठी वापर होतो. नारळाच्या वरचा भुसा असतो त्याचा कोकोपीटसाठी वापर होतो. म्हणजे एक ना एक पार्ट याचा वापरला जातो, काही अडचण नाही. या दृष्टीने विचार केला आणि ॲग्रो टुरिझमसाठी जर असा एक प्रोजेक्ट सेटअप केला तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकत नाही एवढा निव्वळ नफा त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. या दृष्टीने जर विचार केला तर 12,000 रुपयाचा कोंबडीच्या अंड्यातून होणारा निव्वळ नफा जर विचार केला तर महिन्याकाठी तुमचं होणारं उत्पन्न 3,60,000 व 12 महिन्यानंतर होणारं उत्पादन 43,20,000 प्लस नारळाच्या माध्यमातून मिळणारे 10 लाख म्हणजे 53,20,000 पैकी 3,20,000 जरी वजावट केली तर 50 लाख रुपयापर्यंतचा निव्वळ नफा आरामशीर पद्धतीने 20 गुंठ्याच्या या संकल्पनेतून आपल्याला मिळू शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो की जी व्यक्ती नारळ घेण्यासाठी येईल ती 100% गावरान कोंबडी, अंडे, गावरान कोंबडीची पिल्ले, गावरान कोंबडी व कोंबडा यांच्याकडे बघून सुद्धा काही ना काही खरेदी करून जाईल व जी गावरान कोंबडी, गावरान अंडी यांच्या खरेदीसाठी येतील ती नारळ खरेदी करून जातील. यामुळे मित्रांनो तुमचा त्या ठिकाणी बसल्या बसल्या दुप्पट फायदा होईल, तेही मित्रांनो जास्त प्रकारची पब्लिसिटी न करता. मित्रांनो आज व्यवसाय करत असताना एक व्यवसाय करून कुणालाही फायदा होत नाही. सोबतच जर एका व्यवसायाला दुसऱ्या व्यवसायाची जोड दिली तर 100% मित्रांनो तुम्हाला होणारा निव्वळ नफा दुप्पट होऊ शकतो. एकच विनंती करतो की हा व्यवसाय मात्र मित्रांनो एकट्यात करा. भागीदारीत व्यवसाय केला तर त्या व्यवसायाच्या चिंधड्या उडतात, कारण मित्रांनो निराशाच हाती लागते. अशा वेळेस आपण किंवा घरातल्या मंडळींचा सपोर्ट घ्या मित्रांनो आणि 100% आपलं असणारं स्वप्नाचं हे संपूर्ण जग फुलवा. तुम्हाला अजिबात या ठिकाणी अयशस्वीता येणार नाही. तर मित्रांनो याबद्दल काय आहे तुमचा विचार कमेंट्स करून जरूर कळवा. आज जगाला गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची गरज आहे व या गावरान कुक्कुटपालनासह ॲग्रो टुरिझम मार्फत नारळ प्लस जर तुम्ही शेवगा या संकल्पनेचा वापर केला तर तुम्हाला कमीत कमी 40 ते 50 लाख रुपयापर्यंतचा नफा 20 गुंठे क्षेत्रात झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी नफा 10 लाख होईल, कुणाला 20 होईल, कुणाला 30. ज्याची मेहनत चांगली, ज्याची मेहनत जास्त त्याचा नफा वाढत जाईल. त्यामुळे मित्रांनो शिकवणारा शिक्षक जरी एक असला तरी टक्केवारी घेणारा विद्यार्थी मात्र वेगवेगळा असतो, कारण ज्याच्या त्याच्या गुणवत्तेवरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण व्यवसाय निराश करणार नाही आणि ही संकल्पना निराश करणार नाही एवढी मात्र गोष्ट खरी. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब राहायला तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला, कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, मानतच राहणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहील. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.